मंथन गणित यामधील 6व्या व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की 3 अंकी संख्यापर्यंतचा संख्यांचा जो लहान मोठेपणा आहे तो आपण कशा पद्धतीने ठरवायचा आणि हे या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर कोणत्याही संख्येचा लहान मोठेपणा जर आपल्याला ठरवायचा असेल, जर ती 3 अंकी संख्या असेल, तर बघा उदाहरणार्थ या ठिकाणी आपण एक संख्या घेऊ 6, 5, 3 आणि दुसरी एक संख्या घेऊ या ठिकाणी 4, 5, 4 या ठिकाणी इंग्लिश 4 अशा पद्धतीने आपण बघूया की 4, 5 आणि 3। तर अशा पद्धतीची जर संख्या असेल तर याच्यामधील लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला जो मोठा अंक आहे या ठिकाणी बघा मोठं स्थान जे आहे याच्यातलं मोठं स्थान कोणाचं आहे, तर हे आहे एकक, दशक आणि शतक। तर आपण बघतो यामध्ये शतकाचं जे स्थान आहे या ठिकाणी, तर दोघांची सगळ्यात अगोदर त्याची तुलना करायची। आता या ठिकाणी शतक हे चार शतक आहे आणि या ठिकाणी 6 शतक आहे, बरोबर। तर आपल्या सगळ्यांना माहिती 6 मोठा की 4 मोठे, तर या ठिकाणी 6 मोठे, त्यामुळे त्याच्याकडे 2 टोकं असलेलं आपल्याला त्या ठिकाणी चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे ही संख्या जी आहे ती मोठी आहे। अशा प्रकारे आपण 3 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा ठरवतो। त्यानंतर जर ज्या बाजूच्या संख्या जास्त असतात, उदाहरणार्थ आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया की ज्या बाजूच्या संख्या जास्त आहेत, उदाहरणार्थ 3, 5 असेल आणि इथं अशा पद्धतीची संख्या असेल, तर या ठिकाणी आपण पाहूया की इथं किती अंक आहेत, 2च अंक आहेत, एकक आणि दशक। या ठिकाणी 3 अंकी संख्या आहे, तर साहजिकच 3 अंकी संख्या ही 2 अंकी संख्यापेक्षा मोठी असते, त्यामुळे आपण या ठिकाणी अशा पद्धतीचं चिन्ह देणार आहोत। तर अशा प्रकारे आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो। आता याच्यावर आधारित आपण उदाहरणं पाहूया की कशा पद्धतीने याच्यावर आधारित उदाहरणं आहेत आणि ती कशी आपण सोडवायची। तर बघा आता या ठिकाणी रिकामी चौकट या ठिकाणी दिलेली असते आणि इथं 2 संख्या आहेत। पहिली संख्या किती आहे 402, ठीक आहे, आणि दुसरी संख्या आहे 420। आता याच्यातला पहिला एकक अंक शतकाचा जो अंक आहे तो दोघांचा समान आहे। ज्यावेळेस शतकाचा जर अंक आपल्याला पाहायचा असेल 402 आणि 420, पहिला जो अंक आहे शतकाचा तो समान आहे, दुसरा अंक पाहायचा इथं 0 आहे, इथं 2 आहेत। मग आता आपण बघा 0 आणि 2 याच्यामध्ये मोठं कोण आहे, तर 2 आहे, म्हणून ही जी संख्या आहे 420 ती मोठी आहे, त्यामुळे आपण याला अशा पद्धतीचं चिन्ह देणार आहे, ठीक आहे। लक्षात आलं सगळ्यांच्या। तर अशा पद्धतीचं चिन्ह जे आहे ते याला जातं। आता 730 आणि 307, आता शतकाचा जो अंक आहे या ठिकाणी तो 7 आहे, या ठिकाणी शतकाचा अंक 3 आहे, त्यामुळं 7 अंक मोठा आहे म्हणून आपण अशा पद्धतीने चिन्ह देणार आहे। आता इथं पण बघा शतकाचा अंक 3 आहे, इथं 2 आहे, तर आता मोठी संख्या कोणती आहे 3। तर आपण पूर्ण संख्या न वाचता सुद्धा, आता इथं बघा 8 आहेत, इथं 9 आहेत, ज्यावेळेस 3 अंकी संख्या असते, ही पण 3 अंकी संख्या आहे, ही सुद्धा 3 अंकी संख्या आहे, तर याच्यामध्ये 8 जो अंक आहे तो लहान आहे आणि 9 अंक आहे तो मोठा आहे, त्यामुळे 2 टोकं त्याच्याकडे जाणार। आता इथं बघा 1, 1, आता ज्यावेळेस पहिलं शतकाचा अंक जर समान असेल तर आपण दुसऱ्या अंकाकडे जायचं। आता मी इथं मोठ्या पद्धतीने लिहितो, या ठिकाणी 100 आणि इथं आहे 101। तर पहिला शतकाचा जो अंक आहे तो समान आहे, मग आपण काय करणार दशकाच्या अंकाकडे बघणार, दशकाचा अंक पण समान आहे, परंतु एककाचा अंक इथं 0 आहे, इथं 1 आहे, त्यामुळे 1 अंक हा 0पेक्षा मोठा आहे, त्यामुळे याला अशा पद्धतीचं चिन्ह जाणार आहे। तर तुम्ही यासारखी उदाहरणं खाली दिलेली आहेत ती सराव करा आणि खूप सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी हा जो घटक आहे तो आहे, आणि आपण फक्त अंकांची या ठिकाणी शतक, एकक, दशक या स्थानानुसार त्याचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे। तर आता 10वं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया। 10वं उदाहरणसुद्धा खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण सोडवू शकतो, फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा आपल्याला। आता इथं काय दिलेलं आहे 400 अधिक 50 आणि इकडे दिले 50 अधिक 400। आता बघा बरं तुम्ही 400 आणि 50 किती होतील, 450 होतील, बरोबर। आणि या ठिकाणी किती 50 आणि 400 हे किती होतील, 50 आणि 400 किती होतील, ते पण 450च होतील। आता दोन्ही समान असल्यावरती चिन्ह कोणतं जाईल, पर्याय नंबर 3चं चिन्ह या ठिकाणी जाणार आहे, ओके। तर तिसरा ऑप्शन बरोबर आहे।
आता इथं बघा 144 भागिले 16 गुणिले 9 अधिक 9 अधिक 9. आता अशा पद्धतीचं जर गणित आलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर जो आहे तो पहिल्यांदा भागाकार करायचा असतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेस अशा पद्धतीची संख्या येते त्यावेळेस आपल्याला अगोदर भागाकार करायचा. आता हा भागाकार कशा पद्धतीने करायचा हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर जे उदाहरण आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा ते उदाहरण पाहूया की उदाहरण काय आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीचं उदाहरण आहे आणि आपण आता ते सोडवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने. या ठिकाणी आपण पाहूया की ज्यावेळेस अशा पद्धतीची संख्या असते, आता इथं काय संख्या दिलेली आहे बघा 144 बरोबर. 144 ही संख्या जर या ठिकाणी दिलेली असेल तर आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, भागाकार करायचा आहे. आता इथं दोन क्रिया दिलेल्या आहेत, 144 भागिले 16 गुणिले 9. ठीक आहे, आणि या ठिकाणी चौकोन दिलेला आहे आणि या ठिकाणी 9 अधिक 9. आता इथं उत्तर काय येईल आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला हे करून घ्यायचं 144 भागिले 16. ह्याचा क्रम कसा असतो, पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार, जर कंस असेल तर सगळ्यात अगोदर कंस सोडवत असतो आपण. जर कंस असेल याच्यामध्ये तर तो आपण सगळ्यात पहिल्यात कंस सोडवणार, नंतर भागाकार, गुणाकार, नंतर बेरीज आणि मग नंतर वजाबाकी. जर एखाद्या गणितामध्ये या चारही क्रिया आल्या तर आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी या चारही क्रिया असतील तर आपल्याला क्रम या ठिकाणी या पद्धतीने घ्यायचा आहे. पहिला कंस, मग भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. तर आता 144ला आपल्याला या ठिकाणी 16ने भाग द्यायचा आहे. तर तो आपण कशा पद्धतीने देणार, तर 16 त्या ठिकाणी बाहेर जातील आणि 144 या ठिकाणी आत जातील. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की आता जर आपल्याला या ठिकाणी 16चा पाढा येत नसेल तर तो सुद्धा कशा पद्धतीने तयार करायचा ही मी पद्धत तुम्हाला शिकवलेली आहे. परत आपण एकदा बघूया, 16चा जर आपल्याला टेबल तयार करायचा आहे तर तो कशा पद्धतीने आपण करणार. तर खूप सोप्या पद्धतीने टेबल आपण करू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहूया. तर आता आपण 16चा टेबल कशा पद्धतीने तयार करायचा हे पाहूया. 16चा टेबल तयार करण्याची जी पद्धत आपण मागे पाहिलेली होती तर ती आपण परत पाहूया. 16चा टेबल तयार करण्यासाठी आपण अगोदर या ठिकाणी 1चा टेबल आपण लिहिणार आहे. तर या ठिकाणी 1चा टेबल काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि या ठिकाणी 10 येतील. आणि परत या ठिकाणी 6चा टेबल सगळ्यांना येतो, 6 × 6 6 × 2 12 6 × 3 18 6 × 4 24 6 × 5 30 6 × 6 36 6 × 7 42 6 × 8 48 6 × 9 54 6 × 10 60. तर अशा प्रकारे आपण टेबल तयार केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी फक्त जो शेवटचा अंक आहे या ठिकाणी 2 8 4 हा तसाच लिहून घ्यायचा. पहिल्यांदा 16 × 16. आता हा अंक मी तसाच लिहून घेतला, 2 8 4 0 6 2 8 4 आणि 0. आपण या बाजूचे सगळे अंक काय केलेले आहेत इथं लिहून काढलेले. आता मधल्या अंकांची फक्त बेरीज करायची. 2 आणि 1 किती होतात, 3 बरोबर. 3 आणि 1 किती होईल, 4. 4 अधिक 2, 4 आणि 2 यांची बेरीज किती होईल, या ठिकाणी 6. 5 आणि 3 यांची बेरीज किती होईल, 8. 6 आणि 3 याची बेरीज किती होईल, 9. या ठिकाणी 7 आणि 4 यांची बेरीज किती होईल, 11. 8 आणि 4 यांची बेरीज किती होईल, या ठिकाणी 12. 9 आणि 5 यांची बेरीज किती होईल, 14. आणि 10 आणि 6 याची बेरीज किती होईल, 16. या फक्त आतल्या नंबरची आपल्याला या ठिकाणी ॲडिशन करायची आहे. आता मी केलेली. तर हा आपला 16चा या ठिकाणी पाढा तयार झालेला आहे. आता इथं किती होते, 16 आणि आतमध्ये किती होते, 144. तर आपल्याला काय करायचं, इथं या ठिकाणी 16च्या टेबलमध्ये 144 आहेत का, यस आहेत. 16 90 या ठिकाणी 144. तर उत्तर काय आलं, या ठिकाणी 9 उत्तर हे आपलं आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण परत त्या गणिताकडे जाऊया. तर आता आपण या उदाहरणामध्ये आता पाहूया की 144 भागिले 16 याचं उत्तर किती आलं होतं, या ठिकाणी 9 बरोबर.
गुणिले 9 आणि या ठिकाणी चौकोन 9 अधिक 9 किती होतात 18. ह्या दोघांची बेरीज केली आपण. 9 गुणिले 9 किती येतील 81 अधिक या ठिकाणी चौकोन आहे आणि 18. आता बघा आपण या ठिकाणी पाहतोय पहिला जो याच्यातील अंक आहे दशक स्थानचा 8 आहे, याचा दशक स्थानचा अंक 1 आहे. तर 8 या ठिकाणी मोठे आहेत म्हणून याचं उत्तर जे आहे 81 ही संख्या मोठी आहे. याच पद्धतीने बघा आता आपण हे गणित सोडवलेलं आहे. याच्यामध्ये ही संख्या मोठी आलेली आहे. आता 6 गुणिले 5 6 गुणिले 5 किती येतील तर या ठिकाणी 30 बरोबर. 6 गुणिले 5 येतील 30 आणि वजा 5 7 त्रिक 21 अधिक 4 24 बरोबर. आता 30 मधून 5 गेले किती उत्तर येईल 25 आणि याचं उत्तर येईल 24. त्यामुळे 25 ही संख्या मोठी येणार. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. ठीक आहे. तर आता या उदाहरणामध्ये आपण हे गणित परत एकदा सोडवत आहोत खूप सोप्या पद्धतीने. या ठिकाणी काय गणित आहे तर 6 ओके हे गणित आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा 6 गुणिले 5. ठीक आहे. गणितामध्ये अशा पद्धतीने आहे 6 गुणिले 5 त्याच्यानंतर वजा 5 चौकोन या ठिकाणी दिलेला आहे 7 गुणिले 3 अधिक 4. ठीक आहे. तर आता आपण मगाशी नियम पाहिलेला आहे. पहिले याच्यामध्ये कोणती क्रिया करणार आहे आपण तर गुणाकाराची, नंतर जर बेरीज असेल बेरीज, मग लास्टला वजाबाकी. तर यामध्ये 6 पंचे किती येतात 30 वजा 5 चौकोन या ठिकाणी 7 गुणिले 3 7 त्रिक किती 21 7 3 21 प्लस या ठिकाणी 4. ठीक आहे. तर आता इथं किती येतात ते बघा 30 अधिक 5 30 वजा 5 30 मधनं 5 गेले राहिले किती या ठिकाणी 25 आणि 21 आणि 4 किती येतात 25. या ठिकाणी काय आलं आहे दोन्ही समान या ठिकाणी आलेले आहेत म्हणून याचं उत्तर आहे की हे दोन्ही कसे आहेत समान. तर आता या ठिकाणी आणखीन एक आपण उदाहरण पाहत आहोत. यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची बेरीज दिली आहे आणि या ठिकाणी सुद्धा बेरीज दिलेली आहे. तर आता आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो. 70 अधिक 7 किती होतील 77 अधिक 800. ठीक आहे. चौकोन परत दिलेला आहे. त्यानंतर 70 अधिक 700 अधिक 8. तर आता आपल्या 70 अधिक या ठिकाणी परत 70 अधिक 8 करू शकतो किंवा 70 अधिक 700 किती होतील 770 अधिक 8. आता इथं 77 अधिक 800 किती होतील 800 मध्ये अधिक 77 मिळवले तर किती तयार होतील 877. या ठिकाणी चौकोन परत 770 अधिक 8 किती होतील 770 आणि 8 किती होतील 78. आता बघा या ठिकाणी शतक स्थानचा अंक कोणता आहे 8 आणि याच ठिकाणी शतक स्थानचा अंक कोणता आहे 7. त्यामुळे या ठिकाणी 8 मोठे आहेत तर हे चिन्ह या ठिकाणी येणार आहे. तर आता आणखीन पुढचं एक उदाहरण पाहूया की 70 दशक काय लिहिलेलं या ठिकाणी 70 दशक व 8 एकक. आता 70 दशक म्हणजे किती होतील तर या ठिकाणी 70 दशक आपण म्हणतो तर 70 दशक म्हणजे 70ला आपण कितीने गुणणार आहोत दशक म्हटल्यावरती कितीने गुणायचं आपल्याला 70ला या ठिकाणी 10ने गुणायचं आहे आणि 8 एकक बरोबर. आता 70 दशक म्हणजे किती झाले 70ला 10 गुणने गुणलं तर या ठिकाणी किती झाले 700 आणि 8 एकक म्हणजे किती झाले अधिक 8 किती झाले हे 708. ठीक आहे. हा चौकोन आणि इथं पुढं काय म्हटलेलं आहे यांनी या ठिकाणी 7 शतक. 7 शतक शतक म्हटल्यावर 7ला कितीने गुणा 7ला आपल्याला कितीने गुणावं लागेल या ठिकाणी 100ने गुणावं लागेल. शतक म्हटले ना 7 शतक किती शतक आहेत 7 म्हणजे हे शतक किती आहे 7 आणि एकक किती आहेत त्याच्यामध्ये पुढं दिलेले 70 एकक म्हणजे 70. आता 7 गुणिले 100 किती उत्तर येणार आहे या ठिकाणी 700 आणि हे किती होतात 70. तर याचं उत्तर किती येईल 770. आता हे किती आहेत 708 आणि हे आहेत 770. पहिला अंक समान आहे त्यामुळे आपण दुसऱ्या अंकाकडे जाणार. याच्यात 0 आहे याच्यामध्ये 7 आहेत. तर आता 0 मोठा की 7 मोठे तर या ठिकाणी 7 मोठे आहेत म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचे चिन्ह येणार आहे. आता हे उदाहरण पहा. पुढीलपैकी रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह वापरता येईल. आता इथे किती आहेत 9 गुणिले 9 9 गुणिले 9. ठीक आहे.
आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे, चौकोन आणि 80 अधिक 8, 80 अधिक 10. ठीक आहे. तर आता 9 गुणिले 9 किती येतील, 9 9चा किती येतात, 81 बरोबर, 81 अधिक या ठिकाणी बॉक्स तसंच येणार आहे. आता 80 आणि 10 किती होतील, 80 + 10 होतात 90 म्हणजे 90. या ठिकाणी 90 अंक होतो आहे. आता 81 मोठे की 90 मोठे, त्या ठिकाणी 2 टोक कोणाकडे जाणार आहे, 90कडे. तर ही जी चिन्ह आहेत अशा पद्धतीचं चिन्ह काही कामाचं नाही, हे उपयोगाला येत नाही. हे सुद्धा हे कामाचं आहे आणि हे कामाचं. हे जे चिन्ह आहे असं खाली केलेलं, ही संख्या आपल्याला हे ऑप्शन येणार नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की 208. ठीक आहे, 208 या ठिकाणी 208 असं दिलेलं आहे. 208 या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे 150 अधिक 58. आता या 208 मध्ये काहीच आपल्याला या ठिकाणी क्रिया नाही, त्यामुळे तसंच लिहिणार आपण. या ठिकाणी बॉक्स येणार 150 अधिक 58 किती होतील, या ठिकाणी 208च होणार बघा. तर आता इथं सुद्धा आपण कोणतं चिन्ह वापरणार, बरोबरचं. ठीक आहे. आता इथं दिलेलं आहे बघा 8 गुणिले 9, दुसरं जे आहे उदाहरण हे वालं, 8 गुणिले 9 या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे 80 वजा 8. आता 8 9 किती होतात, 72. 80 मधून 8 गेले तर किती राहतील, या ठिकाणी 72च. म्हणजे इथं सुद्धा कोणतं चिन्ह देणार आपण, हे चिन्ह देणार. ठीक आहे. आता क उदाहरण जे आहे, क मध्ये काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी 350 मधून 50 गेले, अशा पद्धतीने दिले. 350 वजा 50 या ठिकाणी चौकोन 130 अधिक 70, 170. ठीक आहे. आता 350 मधून 50 गेले तर राहिले किती, 300. आणि या ठिकाणी 130 अधिक 170 किती होतील, या ठिकाणी ते सुद्धा किती होतात, 300. बेरीज करून बघा, या ठिकाणी सुद्धा बरोबरचं चिन्ह येते. आता 125 आणि 135 समान आहेत का, नाही आहे. त्यामुळं फक्त आपल्याला विचारलं की जे बरोबरचं चिन्ह आहे किती वेळा वापरता येईल. तर एक इथं एकदा वापरता आलं, एक इथं एकदा क ला आलेलं आहे आणि ब ला आलेलं आहे, असं आपल्याला 3 वेळा बरोबरचं चिन्ह वापरता येईल. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. तर आपण हा पूर्ण उदाहरण संग्रह 6 हा घटक पाहिलेला आहे. तुम्ही याचा जास्तीत जास्त सराव करा आणि यावर आधारित प्रश्न जे आहेत ते सोडवा.